हे जे हिंदुत्ववादी राजकारण आहे, यानं सर्वसामान्य माणसाचा, जो मजूर आहे, जो शेतकरी आहे, जो कामगार आहे, 12-12 तास काम करत असतो आणि त्याला त्याच्या याची म्हणजे मिनिमम वेजेसच्या इतकी रोजगार मिळत नाही. त्याचं काय झालेलं आहे? म्हणजे त्याला हे हवं आहे का? म्हणजे हिंदुत्ववादी राजकारण असा त्याला देश हवा आहे का? की तो आता हा सध्या कुठल्या तरी भ्रमयुगात आहे, त्याला भ्रमयुगामध्ये वागवलं जातंय. हा फार महत्वाचा मुद्दा आहे किरण भाऊ. खरं म्हणजे भारतामध्ये अ, अ, ताराबाई शिंदे असतील, आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, गोपाळ कृष्ण गोखले असतील, म्हणजे विवेकवादाचं समाजकारण राजकारण असेल, किंवा जाती अंताचं समाजकारण राजकारण असेल, किंवा इथल्या देशामध्ये सहिष्णुतेचं समाजकारण राजकारण असेल, तर या देशामध्ये इथला धार्मिक विचार हा सारासार विचार होता. महात्मा फुलेनं सारासार असा शब्द त्यांच्या एकूण लिखाणात वापरलेला आहे, म्हणजे कॉमन सेन्स. तर हा जो काही सारासार विचार आहे, धार्मिक सारासार विचार, हा इथल्या सामाजिक न्यायाची भूमिका असेल, धार्मिक सहिष्णुतेचा मुद्दा असेल, विवेकवादी चळवळ असेल, अंधश्रद्धेविरुद्धची चळवळ असेल, स्त्री पुरुष समानतेची चळवळ असेल, या चळवळीने धार्मिक सारासार विचार हा या विचाराने गुड सेन्स म्हणजे चांगला विचार या अर्थानं पुढे आणला होता. म्हणजे या 100 वर्षामध्ये जो रिलिजियस कॉमन सेन्स जो आहे, त्या रिलिजियस कॉमन सेन्सची रिप्लेसमेंट ही गुड कॉमन सेन्सनं पुढे आणलेली आहे, ज्याच्यात स्त्री पुरुष समानता आहे, ज्याच्यात जाती निर्मूलनाचा विचार आहे, ज्याच्यात कामगार आणि जाती अंताच्या चळवळीचा विचार येतो, ज्याच्यात विवेकवाद आणि अंधश्रद्धेच्या विरुद्धचा विचार येतो. आणि हा विचार घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रानं किंवा पश्चिम बंगालमध्ये किंवा केरळामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. या चळवळीच्या पार्श्वभूमीवरती भारतातलं सामाजिक न्यायाचं आणि सामाजिक सांस्कृतिक सहिष्णुतेचं राजकारण समाजकारण उभं राहिलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं, या सहिष्णुतेला, सामाजिक न्यायाच्या भूमिकेला आणि सेक्युलरिझम च्या भूमिकेला एका अर्थानं कुठेतरी मागच्या 25-30 वर्षाच्या काळामधला हा जो कॉमन सेन्स जो आहे, हिंदुत्वाचा कॉमन सेन्स आहे, हिंदुत्वाचा सारासार विचार जो आहे, तो कुठेतरी रिस्पॉन्स देतोय का काय, असं आपल्याला बरोबर आहे. म्हणजे पूर्वी सर्वसामान्यांसाठी सर्व समभाववादी असणारा हिंदुत्ववाद तो कट्टर हिंदुत्ववादाकडे घेऊन गेल्याचं आता आपल्या